72 वर्षांची आजी बॅट हातात घेऊन मैदानात उतरली, चौकार ठोकले, विकेट घेतल्या. नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे संगमनेर तालुक्यातून. क्रिकेटच्या मैदानात तरुण खेळाडूंचा जलवा आपण अनेकदा पाहतो, पण जर 72 वर्षांची आजी बॅट हातात घेऊन मैदानात उतरली, चौकार ठोकले, विकेट घेतल्या आणि तरुणींना फिटनेसचा मंत्र दिला, तर संगमनेरमध्ये असा प्रेरणादायी आणि हटके क्षण पाहायला मिळालाय. एकविरा क्रीडा महोत्सवात 72 वर्षीय अंजनाबाई शिंदे आजींनी क्रिकेटच्या मैदानात दमदार खेळ करत महिलांना आरोग्याचा अनोखा संदेश दिलाय. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्या वतीने एकविरा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. या महोत्सवाच्या 4थ्या दिवशी राजापूर येथील सहेली ग्रुपच्या 72 वर्षीय अंजनाबाई बाबूराव शिंदे यांनी मैदानात उतरून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. एकविरा फाउंडेशनची कॅप डोक्यावर घालत आजींनी टॉससाठी मैदानात एंट्री केली आणि त्यानंतर तरुणींमध्ये उत्साहाची लाट उसळली. क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या आजींनी केवळ सहभागच नाही तर दमदार फलंदाजी करत 2 चौकारांसह 12 धावा केल्या, पूर्णवेळ क्षेत्ररक्षण केलं आणि गोलंदाजीमध्येही 2 बळी घेत कमाल केली आहे. आजींच्या जोशपूर्ण खेळामुळे सहेली राजापूर संघानं सलग 2 सामने जिंकलेत. यावेळी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी या देखील उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आरोग्याचा संदेश देताना सांगितलंय की आनंदी जीवनासाठी वय अडथळा नसतो. चांगला आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप हेच निरोगी आयुष्याचं खरं सूत्र आहे. सामन्यानंतर आजींनी डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि इतर महिलांसोबत झुंबा डान्समध्येही उत्साहानं सहभाग घेतलाय, ज्यामुळे संपूर्ण मैदानामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय. 72व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरून चौकार षटकारांचा नाही तर उत्साह, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या अंजनाबाई शिंदे आजींची ही कथा सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरते. खरंच वय हे फक्त आकड्यांमध्ये असतं, उत्साह मात्र मनात असतो, असं म्हटलं तर यामुळे वावगं ठरणार नाहीये.